नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रॉयल ब्रेन. मागील भागात आपण एक प्रश्न विचारला होता, तुमचा जादूवर विश्वास आहे का? आज आपण त्या प्रश्नाच्या पुढच्या टप्प्यावर जाणार आहोत, कारण प्रत्येक जादूमागे एक रहस्य असतं आणि आज आपण अशाच एका महान रहस्याची उकल करणार आहोत. आज आपण अशा रहस्याची उकल करणार आहोत जे समजल्यावर तुम्ही आयुष्याकडे कधीच पूर्वीसारखं पाहणार नाही. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, कठोर परिश्रम करा, शिक्षण घ्या, चांगले निर्णय घ्या. हे सर्व नक्कीच महत्त्वाचे आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक सारखे प्रयत्न करूनही वेगळे परिणाम का मिळवतात? काही लोक सतत संधी आकर्षित करतात, तर काही लोक सतत अडचणींचीच तक्रार करत राहतात. यामागे नेमकं काय कारण असू शकतं? कल्पना करा, तुम्ही एका बागेत बी पेरता. जर तुम्ही आंब्याचं बी पेरलं असेल तर आंब्याचं झाड उगवेल. जर तुम्ही काटेरी झुडपाचं बी पेरलं असेल तर तसंच झाड उगवेल. निसर्गाचा नियम अगदी स्पष्ट आहे, जे पेराल तेच उगवेल. आता हा नियम मनाला लागू करून पहा. तुमच्या मनात रोज कोणती बी पेरली जात आहेत? आशेची, विश्वासाची, संधींची की भीतीची, शंकेची आणि नकारात्मकतेची? हेच ते महान रहस्य आहे. आपले विचार फक्त विचार नसतात, ते आपल्या कृतींना आकार देतात, आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकतात आणि हळूहळू आपल्या आयुष्याची दिशा ठरवतात. समजा एखादी व्यक्ती सतत म्हणते, माझ्याकडून हे होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्यासाठी संधी नाही, तर ती व्यक्ती नकळत स्वतःभोवती मर्यादांची भिंत उभी करते. दुसरीकडे एखादी व्यक्ती म्हणते, मी शिकू शकतो, मी प्रयत्न करू शकतो, माझ्यासाठीही संधी आहेत, तर तिचं मन नवीन शक्यतांसाठी उघडं राहतं आणि ती व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागू लागते. रहस्य इथेच दडलं आहे. आपण जसं विचार करतो तसं पाहू लागतो आणि जसं पाहतो तशाच कृती करू लागतो. अनेक वेळा लोकांना वाटतं की यश अचानक मिळतं, पण सत्य हे आहे की प्रत्येक यश आधी मनात तयार होतं. त्याची सुरुवात विचारांमध्ये होते, नंतर विश्वासात, मग कृतीत आणि शेवटी परिणामात. एक मनोरंजक गोष्ट लक्षात घ्या. दोन लोक एकाच परिस्थितीत असू शकतात, पण त्यांची मानसिकता वेगळी असते. एकाला अडथळे दिसतात, दुसऱ्याला संधी दिसतात. एकाला समस्या दिसतात, दुसऱ्याला उपाय दिसतात. परिस्थिती तीच असते, फरक फक्त दृष्टिकोनाचा असतो आणि दृष्टिकोनाची सुरुवात विचारांपासून होते. याचा अर्थ असा नाही की आयुष्यात कधीच अडचणी येणार नाही. अर्थ असा आहे की आपण अडचणींकडे कशा नजरेने पाहतो यावर पुढचा मार्ग ठरतो. आजपासून एक सवय लावा. जेव्हा एखादी समस्या समोर येईल तेव्हा लगेच हे शक्य नाही असं म्हणू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, यातून मार्ग कसा शोधता येईल. हा छोटासा बदल तुमच्या विचारसरणीत मोठा फरक घडवू शकतो. महान रहस्य हे कोणतं जादुई मंत्र नाही, ते कोणतं गुप्त पुस्तक नाही, ते कोणती चमत्कारिक शक्ती नाही. ते म्हणजे तुमच्या विचारांची दिशा तुमच्या आयुष्याची दिशा ठरवते. ज्या क्षणी तुम्ही हे समजून घ्याल, त्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्याचे निरीक्षक राहणार नाही, तर त्याचे निर्माते बनायला सुरुवात कराल. मित्रांनो, आजच्या भागातून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या भविष्याची सुरुवात उद्या होत नाही, ती आज तुमच्या मनात सुरू होते आणि म्हणूनच तुमच्या विचारांची निवड ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची निवड आहे. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आजपासून तुम्ही कोणता नवीन सकारात्मक विचार स्वीकारणार आहात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, तुमच्या जीवनात जादू आणा. फक्त विचार पुरेसे का नसतात आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवण्यासाठी कोणती छोटी पावले मोठा फरक निर्माण करू शकतात. हे सर्व आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.